अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। गुरुपौर्णिमा लवकरच जवळ येत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी 21 दिवसांचा अनुष्ठान करत आहोत आणि करणार आहोत। ज्या प्रकारे आपण स्वामींची सेवा करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्रातील हे 2 अध्याय वाचायचे आहेत। बघा, गुरुपौर्णिमा आहे 29 जुलैला आणि आपल्याला 21 दिवसांचं अनुष्ठान हे म्हणजे 9 तारखेपासून सुरू होत आहे। तर तुम्ही लवकरही सुरू करू शकतात, पण हे 9 जुलैपासून सुरू होत आहे आणि या तारखेपासून आपल्याला गुरुचरित्रातील हे 2 अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये ॲड करायचे आहेत। बघा, प्रत्येक माणूस हा संसारी माणूस असतो, पण त्याच्यासोबतच त्याच्या आयुष्यात भरपूर काही अडीअडचणी असतात, संकट असतात, कर्ज असतं, कर्जाचा डोंगर असतो। प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात, कोणतंही काम पूर्ण होत नाही, प्रत्येक कामात अडथळा येत असतो। तुम्हाला ह्या गोष्टी भरपूर काही माहिती आहे आणि ह्या गोष्टी वाचल्याने काय होतं त्याचे पण फायदे मी तुम्हाला सांगते। प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण पारायण करणं होत नाही। मग काय करायचं अशा वेळेस? मग आपण पारायण करणं होत नाही, पण जरी तुम्हाला पारायण करायचं असेल तरीही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत। हे 2 अध्याय कुठले आहेत? तर गुरुचरित्र मधले हे 2 अध्याय आपल्याला आपण केलेल्या म्हणजे आपल्या गुरूंप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो आणि त्याचबरोबर त्या 21 दिवसाची जी सेवा आहे आपल्याला ती गुरूंना समर्पित करायची असते। मग त्याच्यासाठी आपल्याला एक सेवा काय करायची आहे? काय आपण जे काही अध्याय वाचणार आहोत ते 2 अध्याय आहेत। ते गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा। 14वा आणि 18वा अध्याय हे गुरुचरित्रातील मेरुमणी समजले जातात। बघा, त्या अध्यायाचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते। अध्याय खूप महत्त्वाचे आहेत। आपल्या माणसाच्या आयुष्यात काही ना काही अडथळे येत असतात, अडचणी येत असतात, इच्छा पूर्ण होत नाही, संतती होत नाही, नोकरी लागत नाही आणि त्यासाठी हेच महत्त्वाचं असतं आणि दारिद्र्य जाण्यासाठी हे अध्याय खूप महत्त्वाचे असतात। बघा, महिलांनो, खास करून तुम्ही जरी वाचलं आणि दादांनी जरी वाचलं तरी काही हरकत नाही। तुम्ही सर्वांनी आपल्या घरातून एका व्यक्तीने तरी हे अध्याय वाचायचे आहेत। आता तुम्ही सेवा कशी करायची आहे? सकाळी आपण सर्वात प्रथम दत्तगुरूंच्या मठात जा किंवा मंदिरात जा, स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊ शकता, तुम्ही मठात जाऊ शकता, तिथे श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि तुम्ही त्यांना मनोभावी विनंती करायची ही सेवा पूर्ण करून घ्या। तुम्ही 21 दिवसापेक्षा जास्त सुद्धा करू शकतात, कंटिन्यू सुद्धा नित्य सेवेमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकतात। बघा, जेवढे जास्त दिवस सेवा करू ना तेवढं जास्त म्हणजे आपल्याला त्याचं पुण्य फळ आपल्याला त्याचे अनुभव त्याचे दिसायला लागतात। म्हणून सांगते, कोणतीही सेवा मोजकी नाही तर थोडीशी जास्त करा। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण जेव्हा मंदिरात जाऊन महाराजांना विनंती करून येऊ तेव्हा घरी आल्यावर हातात अक्षता घ्यायच्या, तुळशीपत्र, हळद कुंकू घ्यायचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि आपलं नाव गोत्र उच्चारून तुमची जर मनात काही इच्छा असेल, काही संकट असेल किंवा एखादं काम पूर्ण होत नाही त्याच्यासाठी असेल, संतती प्राप्तीसाठी असेल, दारिद्र्य जाण्यासाठी असेल, बघा, तर घरात तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी संकल्प करू शकता। अगदी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा, कुठलीही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता, करायचा आहे। ते पाणी घेतल्यानंतर आपल्याला तांब्यात सोडून दिल्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 2 वेळेमध्ये आपल्याला हे करायचं आहे। तुम्ही सकाळी वाचत असाल तर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी तुम्ही वाचू शकतात। पण हे बघा, आपल्याला जेव्हा पूजा करतो आपण तेव्हा दिवा लागलेला पाहिजे, तेलाचा दिवा पाहिजे। संध्याकाळी करता तर घरात अवश्य तुपाचा पण दिवा लावा, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे। आता आपण जेव्हा ही सेवा करतो तेव्हा काय करायचं आहे? दिवा अखंड चालू ठेवायचा, धूप दीप अगरबत्ती लावायची आणि पहिल्या दिवशी जो संकल्प सोडणार आहात तो परत तुम्हाला सोडण्याची गरज नाही, पुन्हा बोलण्याची पण गरज नाही, तुम्हाला फक्त सेवा सुरू ठेवायची आहे। मग ह्या प्रकारे तुम्ही अध्याय वाचन करायचं आहे। मध्ये जर सुतक आलं, विटाळ आला तर तुम्हाला ही सेवा पुन्हा सुरू करायची। आता भलेही गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पुन्हा सुरू करा किंवा गुरुपौर्णिमेच्या अगोदर जर तुमचं सुतक वगैरे संपलं आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवस मिळाले तर तुम्ही पुन्हा ही 21 दिवसांची, 48 दिवसांची, पुन्हा तुम्ही 51 दिवसांची ही सेवा सुरू करू शकतात। बघा, याचा खूप महत्त्व आहे, लाभ खूप आहे। आता ह्या सेवेमध्ये काय आहे? आता 14वा अध्यायच का वाचायचा? तुम्हाला 14वा अध्यायाचं महत्त्व सांगते। आपल्या घरात बघा, भूत प्रेत बाधा, ग्रहदोष असतात, दुष्ट लागणे इत्यादी त्रासापासून सुटका होते आणि मन शांत होते। जे काही आपलं मन विचलित झालेलं असतं त्याचं मन शांत होतं। आपल्याला जर नकळत भीती वाटत असेल ती भीती निघून जाते। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। ज्या वाईट शक्ती असतात, वाईट बाधा असतात त्या अध्यायाने गंडांतर दूर होत असतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरासाठी। आपण भलेही करत आलो आणि जर आपल्याला मन रमत नसेल, करमत नसेल तर त्याचा उपयोग नाही, कारण की लक्ष्मी तिथेच नांदते जिथे सुख, समाधान, शांती असते आणि जिथे
हसून खेळून राहिलं जातं. आणि जर घरात निगेटिव्हिटी असेल ना तर माणसाला सुद्धा घरात थांबावं असं वाटत नाही. म्हणून हा 14वा अध्याय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हा पठण करायचा आहे. मानसिक शांती आणि आत्मिक बल मिळते. म्हणजे एखादा माणूस खूप खचून गेलाय पण मग त्याला जर काहीच सुचत नाही, मार्ग मिळत नाहीये, तो म्हणजे सुसाईड करण्याच्या प्रयत्नात आहे, जीव देण्याच्या प्रयत्नात आहे आणि खरंच जर घरातील महिलांनी जर हा अध्याय वाचला म्हणजे घरात कुठल्याही आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषावर जर ही वेळ येत असेल किंवा कर्त्या पुरुषांनी स्वतःवर वाचला तर तुमचे कोणतेही अडलेले कामं असेल, कुठल्याही कामात यश मिळत नाही, म्हणजे पुरुषच नाही तर महिला सुद्धा तुम्हाला सगळ्या म्हणजे ह्या गोष्टीमध्ये यश मिळणार आहे. घरात सुख शांती समृद्धी आणि माता लक्ष्मीचं हे आगमन होणार आहे. बघा, एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास, प्रभाव आल्यास या अध्यायाचे वाचन प्रभावी ठरते. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. हा झाला 14वा अध्याय. आता आपण 18वा अध्याय बघूया. हा 18वा अध्याय कशासाठी आहे? आपण 18वा अध्याय गुरुचरित्रातील वाचला असेल तर नक्कीच त्याचं दारिद्र्य दूर करून त्याला लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे, म्हणजे घडा सापडलेला आहे. आपण फक्त गुरूंवर विश्वास ठेवायचा आहे. एक लक्षात ठेवा, आपला जर विश्वासच नसेल, आपण सेवा करतोय, आपल्याला किती सेवा केली तरी काही उपयोग नाही. पण एक लक्षात ठेवा, मणी जसा भाव तसे पावे. त्यामुळे गुरु म्हणून मला एक सांगायचं आहे, आपण सेवा करतोय जेव्हा काही कोणती गोष्ट करतोय तेव्हा त्याच्यावर आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सकारात्मकतेने जे काही दत्तगुरू करतील, जे काही स्वामी महाराज करतील ते सगळं काही चांगलं असणार आहे, चांगलं होणार आहे. कारण की शेवटी गुरु आहेत ना, तर गुरु नक्की या भवसागरातनं तारून नेतात. तर ते अडथळे संकट दूर करतातच. कर्ज निवारणासाठी मार्ग निघतात, दारिद्र्य जातं, गरिबी दूर होते आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सापडतात. याने किती श्रीमंत होऊ हे नाही सांगता येणार, पण लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुम्हाला नक्की मिळणार आणि तुमची गरिबी हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. एकाच वेळीच होईल का? नाही, तर हळूहळू होईल. तर या अध्यायामुळे काय होणार आहे? तुमची दारिद्र्य गरिबी दूर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्यांना संततीच होत नाही, या अध्यायाचा तुम्ही जर संकल्प केला तर तुमची संततीसुद्धा गर्भधारणेसुद्धा मदत होईल. म्हणजे बऱ्याच जणांना असं प्रॉब्लेम होत असेल आणि होत आहे, तर त्यांच्यासाठी संततीसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. संतती झालेली असेल तर संतती प्राप्तीचा आशीर्वाद सुद्धा, संततीला दीर्घायुष्य मिळण्याचं सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला वरदान मिळेल. बघा, सुरक्षित प्रसूती होईल. ज्यांची प्रसूती होण्यास म्हणजे मदत आहे, त्यांनी जर ज्या म्हणतात आपण प्रेग्नन्सी महिला आहेत, त्यांनी जर हा पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत जर अध्याय वाचला तर अर्थात त्यांना खूप फायदा होईल. गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर होतात. आता महिलांच्या आरोग्यासाठी खूप उपयोग आहे. म्हणजे महिलांना खास करून पिशवीचे त्रास होत असतात, गर्भधारणा होण्यास म्हणजे खूप अडथळे येत असतात, त्याच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे. आणि संततीची संधी लागते. मूल नसेल किंवा गर्भपात होत असेल अशा वेळी हा अध्याय अत्यंत फलदायी आहे. आई आणि मुलं या दोघांच्या सुखासाठी हा अध्याय वाचला जातो. म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आणि मी तसंच म्हटले ना, हा 18वा अध्याय आपल्या घरातील दारिद्र्य जातं, गरिबी जाते, कर्ज निवारण होण्यास मदत होते आणि घरात माता लक्ष्मीची कृपा लाभते. तेव्हा तुम्ही हा अध्याय नक्की वाचायचा आहे. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरूंच्या चरणी आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे आणि त्यांच्या चरणी आपल्याला हे अर्पण करायचे आहे. बऱ्याच महिलांच्या घरात अशा समस्या असतात, दादांच्या घरात समस्या असतात, पण काय करावं काही सुचत नाही. पण आपण ही जेव्हा सेवा सुरू करू ना, 100% तुमचे हे म्हणजे प्रॉब्लेम्स कमी व्हायला सुरू होतील. आणि एकच सांगते, जेव्हा आपण सेवा करतो ना, तर खरंच काही न मागता सेवा करून बघा, तर शेवटी आपल्याला महाराज देणारे भरपूर आहेत. आणि जरी तुम्ही संकल्प करून केला ना, तर फक्त एकच करा, सेवा करताना कुठलीही सेवा करा, मनी भाव असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मला ही तुमच्यासोबत माहिती सांगायची होती. झालेली सेवा स्वामीच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ येतच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रातील हे 2 अध्याय गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत नक्कीच वाचन करा. श्री स्वामी समर्थ.